आज सकाळी साधारणतः 9:45 वाजता बारामती ते इंदापूर या मार्गावर बारामती बस स्थानक येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस MH14BT3506 ही इंदापूर जाण्यासाठी निघालेली होती. सदर बसमधील प्रवासी त्यातील जो आरोपी आहे अविनाश सगर वय वर्ष 22 हा सगळ्यात शेवटच्या सीटवर बसलेला होता. त्याच्या पुढील सीटवर जो प्रवासी होता तो पवन अनिल गायकवाड हा या आजच्या झालेल्या घटनेमध्ये जखमी आहे. यातील संशयित आरोपी जो आहे अविनाश सगर याने त्याच्याकडील कोयता काढून समोरच्या एका प्रवाशावर वार करण्यास सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्याला आणि डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जखम झाली आहे. अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे बसमधील इतर प्रवासी बेदरून गेले आणि बारामतीपासून काही एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावर ही घटना घडलेली होती बसमध्ये. सदरची बस ही त्या ठिकाणी त्यातील चालक जे होते ते बस साईडला घेऊन थांबवले तेव्हा बसमधले सगळे प्रवासी उतरले. यातील जखमी आणि जो आरोपी आहे या दोघांशी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केल्यानंतर असं लक्षात आलं की यांची यापूर्वीची कुठलीही ओळख नाही, परंतु हा जो आरोपी याच्यातील आहे जो अविनाश सगर हा मूळचा राहणारा लातूरचा आहे. तो मागच्या 3 महिन्यापासून बारामतीमध्ये त्याच्या नातेवाईकाकडे येऊन थांबलेला होता. याचं वय 22 वर्ष आहे. तो फरशीचे आणि प्लंबिंगचे कामं करत असतो आणि तो मानसिक तणावात होता, वैफल्यग्रस्त आहे, त्याच्यावर मेंटली डिस्टर्ब आहे. त्याच्यामुळे इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्याला पुढे त्याच्या मेंटली उपचाराकरता मानसोपचार तज्ज्ञाकडे पुणे या ठिकाणी त्याला पाठवण्यात येत आहे. यामध्ये कुठलंही पूर्ववैमनस्य नव्हतं किंवा या दोघांची कुठलीही पूर्व हिस्ट्री नाही. या घटनेमध्ये एकच जण जखमी झालेले असून हे दृश्य बघितल्याने बसमधील एक महिला प्रवासी याच्यामध्ये शॉकमध्ये गेलेली आहे. ती बेशुद्ध पडलेली होती. तिच्यावर पण आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणी त्या महिलेवर सुद्धा उपचार चालू आहेत. या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. धन्यवाद.